सरकारनं पळापळ सुरू केली आहे। आपल्यातीलच काही फुटतील, राजकीय हालचालींचा अंदाज घ्या। मनोज जरांगे काय म्हणतायत हे सरकारला समजत नाहीये की सरकार काय म्हणतंय हे मनोज जरांगेंना समजत नाही, हीच दुविधा होती ना। मराठे म्हणतात जरांगे जे सांगतायत ते सरकारला कळत नाही किंवा मग कळतंय पण वळत नाही किंवा मग वळून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये। आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। अजून एकही सरकारच्या शिष्टमंडळातील व्यक्ती मनोज जरांगेंच्या भेटीला गेला नाही। अर्थ सांगतोय की जेवढं ताणता येईल तेवढं ताणलं जातंय, ताणलं की तुटेल या वेळेची वाट सरकार पाहत आहे। मुद्द्याला सुरुवात करूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सोमवारी चौथा दिवस आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला। आजपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। मध्यरात्री डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगेंची तपासणी केली। यावेळी पाणी आणि ORS पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी जरांगेंना दिला। मात्र जरांगेंनी पाणी पिणं सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जोरदार हालचाली केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात आज बैठक होणार असल्याची माहिती आहे। राधाकृष्ण विखे वर्षा बंगल्यावर दाखल झाले। आज सकाळी वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा पार पडलेली आहे। आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे। आज मनोज जरांगेंना भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील येण्याची शक्यता आहे। तसेच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुद्धा पार पडली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। भगवे रुमाल आणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात शिरलेत असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। गळ्यात भगवे रुमाल आणि टोप्या घालून 40-50 पोलीस आमच्यात कसे काय असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला। हे पोलीस आंदोलकांच्या गाड्या माघारी पाठवत आहेत। जरांगे पाटलांनी माघारी जायला सांगितले असं या पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचं मनोज जरांगे म्हणतायत। या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी सुद्धा मनोज जरांगेंनी केली आहे। आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाहीत, राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिलाय। मराठा आंदोलक हजारो गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झाल्यानं गेल्या 3 दिवसांपासून दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारे रस्ते मार्ग बंद असून मुंबई वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग वापरण्याची सूचना केली आहे। मंत्रालयासह दक्षिण मुंबई भागातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांजवळ पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेलं मराठा आंदोलन शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी फोर्ट परिसरातील आझाद मैदानावर सुरू झालंय। या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन सुरू केलंय। मुंबई वाहतूक पोलिसांनी आझाद मैदान आणि CSMT जंक्शन जवळील रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय। वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सांगितलंय। रेल्वे वाहतूक सुरळीत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे। काही ठिकाणी मराठा आंदोलकांकडून गोंधळ केला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे आणि जिथे थोड्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलक काही घोषणाबाजी करतायत किंवा रस्ता जाम करतायत तर त्याचं वावडं जे आहे ते उभ्या महाराष्ट्रात उठवलं जातंय। मात्र दुसरी बाजू या आंदोलनात पलीकडची ही सुद्धा आहे की आतापर्यंत इतिहासात आम्ही विधान भवनामध्ये कधीही आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारी थेट विधान भवनाच्या आतमध्ये बघितल्या नव्हत्या। तिथे तुम्ही आमदारांना फक्त समज देऊन सोडून देता, तर हे तर तसेही आंदोलक आहे। तिथे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना भान राहिलं नाही, तर इथे आंदोलकांनी भान ठेवावं, त्यांनी गांधीवादी बनावं ही भूमिका तरी आंदोलक कशी घेतील असं सुद्धा एका प्रकारचा सूर उमटू लागलेला आहे। दुसरीकडे अजूनही सरकारमधील कोणीही मनोज जरांगेंच्या भेटीला जात नाही। याचे कारण काय आहेत? कारण नंबर 1 सापडतं ते म्हणजे मनोज जरांगेंना जितक्या काळ उपाशी ठेवलं जाणार आहे तितक्या काळामध्ये मनोज जरांगेंचं मानसिक संतुलन बिघडेल याची वाट सरकार पाहत असल्याचा अंदाज पहिला व्यक्त केला जातोय। दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगेंचं आंदोलन जितक्या काळ वाढणार आहे तितके आंदोलक चिडतील, जेणेकरून पोलिसांना लाठीचार्ज करण्यासाठी सोयीची वेळ उपलब्ध होऊ शकते।
तिसरा मुद्दा म्हणजे सरकारला हे कळून चुकलंय की गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्यातील ज्यांना आता जरांगेंच्या भेटीसाठी पाठवायचं आहे ते सगळेजण मनोज जरांगेंचे पाय धरून मागे फिरलेले आहेत। मनोज जरांगेंच्या हातात ठोस काही पडल्याशिवाय जरांगे मागे फिरणार नाहीये आणि त्यामुळे ठोस काहीतरी घेऊन जायचं या भूमिकेत सरकार असावं। चौथं कारण राधाकृष्ण विखे पाटील सांगतात त्या पद्धतीने शिंदे समिती तिथे जाऊन भेटून आलेली आहे। शिंदे समितीला ज्या काही मागण्या मनोज जरांगेंनी केलेल्या आहेत त्याच मागण्यांवरती ते ठाम राहणार आहे। त्यामुळे त्या मागण्यांवरती काय तोडगा काढता येईल हा तोडगा हातात येत नाही तोपर्यंत मनोज जरांगेंची भेट घेण्यात अर्थ नाहीये। ही राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका सुद्धा पटण्यासारखी आहे। या व्यतिरिक्त जे आहेत त्या आज मोठ्या प्रमाणावरती राजकीय हालचाली घडतील, आपल्यातीलच काही फुटतील, कारण सरकारचा पहिला डाव हाच असणार आहे की आता मराठा आंदोलकांमध्ये जे काही आपले लोक पेरलेले आहेत त्यांना ऍक्टिव्ह करून या आंदोलनाला गालबोट लावायचा। त्यामुळे नजर ठेवून राहावी लागणार आहे की या आंदोलनामध्ये नेमकं बाहेरचा कोण आहे किंवा पेटवणारा कोण आहे। या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता? आत्ताच्या घडीला अजून सरकारमधील कोणीही तिथं जात नाहीये, याचा अर्थ असा आहे की एकतर हा आपला पेशन्स लेव्हल चेक करतायत किंवा मग काहीतरी मोठं घडण्याच्या तयारीमध्ये आहे। आज काय होतंय ते पाहावं लागणार आहे, मात्र राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणावरती घडतील हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं असणार आहे। तुम्ही या मुद्द्यांकडे कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।